नमस्कार. सर्वप्रथम M24 न्यूज चॅनलतर्फे सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज M24 न्यूज चॅनलच्या विशेष भागात आपण आज भेटणार आहोत. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीने कार्यरत असणाऱ्या आपल्या इस्लामपूरच्या समर्थ क्लिनिक अँड कॉस्मेटॉलॉजी सेंटरच्या फाउंडर डॉक्टर स्वाती राहुल कुंडले. त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या अध्यक्ष आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज जागतिक महिला दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमात तुमचे खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तुम्ही या वैद्यकीय क्षेत्रात आणि एक सामाजिक कार्य करत आहात तुम्ही, तर या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळला? हां, मला लहानपणापासूनच एक आपल्याला असं असतं की मला मोठं झाल्यानंतर हे व्हायचं आहे. तर पूर्वीपासूनच असं होतं ना की मला डॉक्टर व्हायचं आहे. मग माझी आवड बऱ्याच क्षेत्रामध्ये होती की मॅथ्स पण आवडायचं त्यावेळेस, किंवा आपल्याला इंटिरियरची आवड मला खूप जास्त होती. कधी काळी असं वाटायचं की वकील व्हायचं आहे. पण आपल्याला मनापासून जे गोष्ट खूप आवडते ती गोष्ट म्हणजे तीव्र इच्छा जी असते, तर ती माझं असं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यामुळं आणि एक गोष्ट होती की त्याच्या थ्रू म्हणजे त्या माध्यमातून समाजाची आपल्याला काहीतरी सेवा करता येईल. समाजाप्रती जे आपले एक ऋण आहे म्हणजे ते आपल्याला थोडं का होईना त्याची उतराई करता येईल. त्यामुळं मी या क्षेत्राकडे वळले. अच्छा, तर तुम्ही हे काम करत असताना तुम्ही तुमचं डॉक्टर किंवा तुम्ही सामाजिक कार्य करता ते आणि घर कसं सांभाळता? तुम्हाला कसा वेळ मिळतो? खरं तर कसं आहे की एक गोष्ट खूप छान एक वाक्य आहे की आवड असेल तर सवड मिळेल, हो की नाही? तर बऱ्याचदा महिला असं सांगतात की मला वेळच पुरत नाही आहे किंवा माझ्या घरात हे चालतच नाही. तर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ज्या चौकटीत आहात, तुमच्या घरातल्यांना ज्या गोष्टी पटतात, ज्या रुचतात त्या तुम्ही केल्या पाहिजेत. असं नाही की तुम्ही खूप मोठं बंड करून काही गोष्टी तुम्ही अचीव करायच्या आहेत. तुमच्या घरात जे चालतं, जे पटतं ते सांभाळून तुमच्या अंगी ज्या कला आहेत किंवा जे तुमचं स्किल आहे त्या दृष्टीनं तुम्ही ते डेव्हलप केलं पाहिजे. तर मी ही त्या पद्धतीनं माझी वाटचाल केली. म्हणजे माझ्या घरी असं होतं की संध्याकाळी इवन मला क्लिनिकला बऱ्याचदा उशीर व्हायचा. मग 8 वाजले, 9 वाजले. मग मी त्यानंतर माझं थोडंसं टायमिंग चेंज केलं. किंवा कुठलंही क्षेत्र असू देत, तुम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूची जी माणसं आहेत, तुमचे घरची लोक आहेत, त्या लोकांना तुम्ही सांभाळत त्यांचं व्यवस्थित जे आहे म्हणजे आपण टाईम मॅनेजमेंट जे म्हणतो, कारण मग सकाळी उठल्यापासून प्रत्येक महिलेला असं आहे की घरच्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडाव्या लागतात आणि मग त्यानंतर तुम्ही करिअरचा विचार करू शकता. असं नाही होऊ शकत की इथं घराचं सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि मग तुम्ही बाहेर फार झेंडे म्हणजे खूप मोठ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत. तुमच्या यशाला तेव्हाच महत्त्व आहे जेव्हा तुमच्या आजूबाजूची माणसं पण तेवढीच समाधानी आहेत. त्यामुळे हे प्रत्येक महिलेला म्हणजे मला वाटतं की जमलं पाहिजे म्हणण्यापेक्षा हे करणं आपलं कर्तव्य आहे की आपण टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथं आपण कष्ट केले पाहिजेत, आपण अपडेट राहिलं पाहिजे, तर आपल्याला ते बरोबर सगळ्या गोष्टी जमतात. तुम्ही क्लिनिकमध्ये काम करत असताना खूप साऱ्या महिला येतात, तर तुमचा अनुभव काय आहे ते काम करत असताना? माझे इतके अनुभव आहेत ना. ॲक्च्युली मी जनरल प्रॅक्टिस करत होते. 20 वर्ष झालं मी वैद्यकीय क्षेत्रात आहे. खऱ्या अर्थानं मी कॉस्मेटॉलॉजी सेंटर जे सुरू केलं किंवा मी कॉस्मेटॉलॉजी सुरू केलेलं आहे, त्याच्यामागे कारण असं होतं ना की जनरल प्रॅक्टिसला बऱ्याच महिला यायच्या की मुलीच्या तोंडावर पिंपल्स खूप जास्त झालेले आहेत, चेहरा काळवंडलेला आहे, मग मुलीचं लग्न ठरत नाही किंवा बऱ्याच तक्रारी घेऊन महिला यायच्यात आणि त्यांना असं होतं की ह्यावर कोणता उपाय नाहीच. म्हणजे भयानक डिप्रेशनमध्ये असणाऱ्या महिला मी बघितलेल्या आहेत, माझे पेशंट्स बघितले. त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी जे पुणे मुंबईमध्ये ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्या आपल्या इस्लामपूर भागातल्या शिराळा तालुका, वाळवा तालुकामध्ये जे तरुण वर्ग आहे किंवा जे आपले पेशंट्स आहेत त्यांना पण ह्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. तर महिलांचं असं होतं ना की त्यांच्यामध्ये एक खूप निगेटिव्हिटी आपण म्हणतो, नकारात्मकता, की ह्या गोष्टीला काही पर्याय नाही आहे किंवा हे असंच राहणार आहे. मला वांग आहे तर तो तसाच राहणार आहे, माझा चेहरा काळवंडला आहे तर तो तसाच राहणार आहे, किंवा मग मला माझे केस गळत आहेत तर ठीक आहे मग आता या वयात गळणारच. म्हणजे ही एक बरेचदा महिलांच्यामध्ये काय असतं की त्या स्वतःकडं प्रॉपर लक्ष देत नाहीत. म्हणजे त्यांची प्राथमिकता आहे त्यांचं कुटुंब असतं आणि मग त्यानंतर त्या असतात.
तर ह्या पद्धतीनं म्हणजे बरेच अनुभव येत गेले मला आणि मग त्यावेळेस मला वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी काम करावं. मग मी ते क्लिनिकच्या माध्यमातून असेल किंवा मग सामाजिक ज्या गोष्टी असतील त्या करत गेले. तर तुमच्या समर्थ क्लिनिकमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? समर्थ क्लिनिक अँड कॉस्मॅटॉलॉजी सेंटरमध्ये आता त्वचा आणि केसांच्या म्हणजे स्किन आणि हेअरच्या सर्व ॲडव्हान्स उपचार पद्धती उपलब्ध आहेत. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत तर त्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे आपण उपचार करतो. वेगवेगळे पिल्स आहेत, केमिकल पिलिंग, ॲडव्हान्स पिल असतात. मग त्यामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड पिल असेल किंवा येलो पिल असेल तर बरेच पिल्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. चेहऱ्यावर जर खड्डे आहेत किंवा स्किन रिज्युविनेशन करायचं आहे, चेहऱ्यावर खूप जास्त अर्ली एजिंग ज्याला आपण म्हणतो, अकाली वृद्धत्वाच्या खुणा, म्हणजे काय असतं की खूप सुरकुत्या आलेल्या असतात. वयाच्या मानानं चेहरा आपला तरुण दिसायला पाहिजे तसा दिसत नसून तो वृद्ध दिसतो. तर त्यासाठी आपल्याकडं मायक्रो निडलिंग आणि स्किन साठी फेस PRP अशा त्वचेवरच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्याकडं खूप जास्त प्रमाणामध्ये अल्ट्रासोनिक, मेडिहायड्रा फेशियल अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. अलीकडं बऱ्याचदा हार्मोनल बदल झाल्यामुळं चेहऱ्यावर किंवा मानेवर वांग येण्याचं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये चामखीळ, तीळ किंवा मस ज्याला म्हणतात ते खूप जास्त उठतात. म्हणजे माझ्याकडे असे पेशंट आहेत की 4-4, 5-5 हजार त्यांच्या चेहऱ्यावर चामखीळ आलेले आहेत किंवा पापणीवर आहेत. तर त्यांना एक प्रकारे असं वाटत असतं ना की कुठंही जात असताना त्यांना खूप ऑकवर्ड वाटत असतं कार्यक्रमाला जाताना पाहुण्यांच्यामध्ये. तर अशा पेशंटना आपण रिलीफ देतो, म्हणजे त्यांच्यावर उपचार करतो आणि तो जो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो की त्यांनी कधी असं विचारच केलेला नसतो की माझा चेहरा क्लिअर होऊ शकतो. तर तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो ना तो एक खूप समाधान देणारा असतो. याशिवाय हेअरमध्ये जर आपण बघितलं तर आता सध्या एक खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, विशेषतः तरुण मुलामुलींच्यामध्ये हेअर कलर केला जातो किंवा हेअर स्ट्रेटनिंग केलं जातं. तर त्याच्यामुळे हेअरफॉल म्हणजे केस गळण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. चाई पडणे, इवन महिलांच्यामध्ये सुद्धा टक्कल पडण्याचं प्रमाण आता खूप जास्त वाढलेलं आहे. तर आपल्याकडे हेअरसाठी सुद्धा मायक्रो निडलिंग आणि हेअर PRP उपलब्ध आहे. याशिवाय कोंडा झाला असेल तर यासाठी सुद्धा आपल्याकडं म्हणजे बऱ्याच उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यांचा त्वचेचा प्रकार, त्यांचं खाणं कसं आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे आणि त्यांचं इंटरनल कारण काय आहे, म्हणजे जी समस्या आहे त्याचं आपण मूळ कारण शोधून काढतो आणि त्यानुसार आपण उपचार पद्धती करतो त्यांच्यावरती. तर तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली माझं माहेर इचलकरंजी. लहानपणापासून मी अशा वातावरणात वाढले आहे ना की जिथं म्हणजे माझ्या आईवडिलांचं असं होतं ना की रोज नवीन काहीतरी शिकायचं, म्हणजे स्वतःची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, मग ते वाचन असू दे, खेळ असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू देत, निबंध असू देत, अगदी अक्षर सुवाच्य लिहिणं ह्याचं म्हणजे जे बाळकडू आपण म्हणतो ना लहानपणापासूनच. आता जर तुम्ही सांगितलं की 1000 लोकांसमोर आपण भाषण करतो, लाख लोकांसमोर आपण आपली मत मांडू शकतो, हे ज्या गोष्टी असतात ना त्या एका रात्रीत अजिबातच होत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला लहानपणापासूनच ज्या असतात, मग ते माझ्या आईवडिलांचे संस्कार असतील किंवा माझी जी शाळा होती जिथं वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या, त्यामुळे काही गोष्टी तिथून आल्या. लग्नानंतर असं होतं की मग ते चाकोरीबद्ध जीवन होतं, सातच्या आत घरात पद्धतीनं. पण मग माझ्या लक्षात ह्या गोष्टी आल्या की आपण काहीतरी गोष्टी जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो आजूबाजूच्या लोकांना की जग कुठं आहे, मग आपल्या चौकटीच्या आत राहूनच म्हणजे घरात जे पटतं त्या पद्धतीनंच आपण काही गोष्टी करू शकतो चांगल्या पद्धतीनं. मग मी काउन्सिलिंग केलं, माझ्या सासूबाई असतील, माझ्या मिस्टरांना. मग त्यांनी मला सामाजिक क्षेत्रात मग जायंटच्या वेगवेगळ्या संस्थांमधून मी काम केलं किंवा सकाळचा तनिष्काचा ग्रुप होता, आता राष्ट्रवादीमधून काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं विरोध प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुरुवातीला होतोच, पण आपण जेव्हा ती व्यवस्थित पद्धतीनं मांडतो तेव्हा मग त्याचा स्वीकार होतो आणि आपण ती गोष्ट कशा पद्धतीनं करतो ह्याला जास्त महत्त्व आहे. आपण स्वतःचं जेव्हा स्टँडर्ड टिकवून त्या गोष्टी करतो ना तर नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि नक्कीच आपल्याला सपोर्टसुद्धा मिळतो. आज महिला दिनानिमित्त इतरही महिला आहेत त्या म्हणजे प्रत्येक क्षेत्रात काम करत असतात, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल या कार्यक्रमाच्या निमित्तानं? खरं तर कोणाला संदेश देण्या इतपत म्हणजे मी मोठी नाही आहे, पण माझ्या अनुभवानं ज्या गोष्टी मला आजपर्यंत कळाल्या, 20 वर्ष झालं मी वैद्यकीय क्षेत्रात काम करते,
तर क्षेत्र कोणतंही असू देत, कोणतंही असलं तरी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे कुठलंही गोष्ट आपण नेहमी म्हणतो की तिला ही गोष्ट मिळाली, की त्यांना हे पद मिळालेलं आहे किंवा त्यांना ही गोष्ट मिळाली. तर ह्या सगळ्याच्या मागे त्यांचं कष्ट असतं. दुसरी गोष्ट तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट केलं पाहिजे. म्हणजे आज जगात जे चालू आहे मार्केटमध्ये काय आहे, म्हणजे जर मी गोल्ड मेडलिस्ट आहे पास आऊट झाल्यानंतर, पण आज जर मी स्वतःला अपडेट केलं नाही तर तुमचं नॉलेज हे तितपत ॲप्लाय होत नाही आजच्या जगात. तर प्रत्येक महिलेनं म्हणजे तर महिलांनी जे टेक्नॉलॉजी आज झालेल्या आहेत, मग तुमचं लॅपटॉप असेल किंवा सोशल मीडिया असेल, त्याच्या थ्रू तुमचं जे काही बिझनेस असेल किंवा तुम्ही काही जे वर्क फ्रॉम होम करत आहात, काही करत आहात, तर ते तुम्ही लोकांसमोरपर्यंत पोहोचवण्यासाठी तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ना की तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही कुठंही जात आहात तर काहीही करत आहात तर त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास पाहिजे की ही गोष्ट मी करून दाखवणार आहे. स्वप्न तुम्ही बघताना मोठं बघायचं आहे की मला हे जमेल, म्हणजे मी जमेल का नाही इथून सुरुवात करायची नाही आहे, तर हे मला जमेल, मी हे करू शकेन. या दृष्टीनं जेव्हा तुम्ही वाटचाल कराल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. थँक्यू मॅडम, खूप छान अशी माहिती दिली तुम्ही. तर वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही आला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू. M24 लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी, घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.